नमस्कार. जर भाजीला काही नसेल तर सोपी कांद्याची चटणी एकदा नक्की बनवून पहा. होय बाबड्या, सांग बरं तू. नमस्कार, तुम्ही कसा आहात? ते हे कांदा बनवतो आपण. कांद्याची चटणी बनवतो. आम्ही चटणी बनवतो. बाय. चिरताना डोळ्याला पाणी येत असेल तर सरळ उभे आपण मसाल्याला भाजतो तसे उभे कांदे कापायचे. फक्त लाल मिरची आणि एक मसाला वापरून खूप चटपटीत आणि खायला चविष्ट अशी चटणी बनवू शकता. चला तर मग पाहूया. कांदा चिरून झालेला आहे. आता थोडीशी कोथिंबीर चिरून घेऊया. कोथिंबीर चिरून घेऊया. बस का? वैसा क्या कर रहा है रे बच्चा? मम्मी कोथिंबीर टाकते त्यात, मम्मी और चटणी टाकते. ते बनते. पप्पाला लय आवडते. लय आवडते पप्पाला, लय आवडते. आता काय पप्पाला खावाच लागेल काय? कांदा आपल्याला लालसर होऊस तर भाजायचा आहे. थोडंसं तेल टाकूया म्हणजे कांदा लवकर मऊ होईल. कांदा थोडा वेळ परतून घेऊया म्हणजे खाली कढईला चिटकणार नाही, याची काळजी घ्या. कांदा बऱ्यापैकी मऊ झाला आहे. त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया. आता यामध्ये थोडी हळद टाकूया. आता मिरची पावडर टाकूया. आपल्याला जसं तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही टाका. आता अंबारी चटपट मसाला टाकू. जर मसाला आवडत नसेल तर तुम्ही टाकू नका, फक्त लाल मिरची पावडर टाका. आता यात थोडं मीठ टाकूया. चवीनुसार मीठ टाका. थोडं परतूया. चटणी मऊ बनण्यासाठी थोडंसं पाणी शिंपडा आणि 2 मिनिटे तसेच कमी गॅसवर झाकून ठेवा. त्यामुळे आपली चटणी मऊ आणि खायला करकर लागणार नाही. चला तर मग झाकून ठेवूया. 2 मिनिटं झाली आहे. आपण चटणी पद्धतीने बनवलेली मऊ झाली आहे का पाहूया. मस्त झालेली आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय झाली आहे. खायला चटपटीत असणारी ही चटणी बनवायला अगदी सोपी आहे. एकदा नक्की बनवून पहा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, बाय बाय.